कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. तुमचं कुठे जमलं? घरातल्यांनी जमवलं. सासर आणि माहेर जवळ जवळ आहे माझं. म्हणजे कसं आता काय? म्हणजे मी बसले तर माझं सासर, तुम्ही बसले तर माहेर. एवढेच अंतर आहे. म्हणजे बघत होता तुम्ही लव्ह मॅरेज आहे? नाही नाही, काय हो, तुमचं काय म्हणणं आहे? अरेंज. इतक्या जवळच्या जवळ तिचं पण अरेंज मॅरेज, फक्त ह्यांचंच लव्ह मॅरेज. मॉनिटर बघा. मॉनिटरला सगळं माहिती होतं आमचं. फोन करून सांगायचो असं असं चाललंय, असं असं आहे. पण समोरच्या घरातला मुलगा कधी बघितला नव्हता? नाही, एवढं जर जवळ घर आहे तर ते बघितलं? नसायचंच घरात. ते शेतावर जायचे, ड्युटी करायचे, ड्युटीवर आले का शेतावर जायचं. आमचे झाडे आहेत आंब्यांचे, त्यांना पाणी घालायचे आणि मग संध्याकाळी घरात असायचे. संध्याकाळी ते घराच्या बाहेर पडत नाही. टीव्ही, मोबाईल एवढंच. मग तुम्ही लग्नातच बघितलं त्याला? नाही, लग्न जसं त्यांचा विषय काढला का असं असं मुलगा आहे, तुला मागणी टाकतं, काय करायचं, मुलं तुमच्यावर आहे. अच्छा, मागणी त्यांच्याकडनं आली? हा हा. त्यांचं लक्ष होतं, तुम्हाला वाटतं मोबाईल बघताय. बरोबर, पण मग मान्यता हो. दोन्ही कुटुंबांना दोन्ही झाली. कुटुंबाची. तुमचं? मामाचे मित्र तिथे 2 वर्ष त्यांचे सांगत होते का मुलगा आहे चांगला, मालकरी मुलगा आहे. एक दिवशी ते मामाचे मित्र आले, ते ऐकतच नव्हते का चला म्हणून. मी वहिनीला बोलले का मला मुलगा बघायला, मला नाही लग्न करायचे, मला म्हणजे जरा वेगळंच वाटलं का एवढ्यात लग्न नाही करायचंय. ते म्हणते आता गेलेत बघू आपण. ते बघायला आले आणि बघताच त्यांनी मला ते प्रॉब्लेम सांगितलं की तुम्हाला आवडते. मी शॉपमध्ये होते, मला लगेच कसं म्हणजे लगेच बोलले का तुम्हाला पसंत आहे. मी बोलले अजून मी त्यांना नीट बघितलेच नाही, बघायला आले तेव्हा बघितलेच नव्हते मी. मग परत कधी बघितलं नाही? भावाच्या मोबाईलमध्ये नंबर दिला तेव्हा मी डीपी त्यांचा बघितला. तेव्हा ठीक आहे बोलल्या मला पाहिजे तसं, म्हणजे ठीक आहे बोलल्या. आता मामाची किती वर्ष झाली लग्नाला? आमच्या लग्नाला 5 वर्ष पूर्ण होते एप्रिलमध्ये. डीपी तोच ठेवलाय का बदलला आता? चेंज केला. आता मी कधी आठवण आली का मी त्यांच्या मोबाईलमध्ये बघते तो फोटो. हो. कारण तो फोटो बघूनच, कारण मी पसंत नव्हतं केलं त्यांना, पण तो फोटो बघून मला ते आवडले होते. मग फोटोतले वेगळे होते? दाढी होती, दाढी आवडते मला त्यांची. आणि ते जेव्हा बघायला आले तर दाढीच नव्हती, पूर्ण शेवी. अरे, मला कसं तुम्हाला दाढीवाला पाहिजे होता? नॉर्मल म्हणजे एक पूर्ण मला वेगळेच वाटले होते. नंतर मग फोटोमध्ये चांगले दिसले आणि त्यांना मी सांगितले नंतर आमचं बोलणं, मला दाढी आवडते. तिथ बसून ते दाढी ठेवतात, करत नाही. आता दाढी ठेवतात? हो. आणि खूप प्रेमळ आहेत. कोणाला काय आवडेल ना लग्न करताना. खूप छान आहेत. म्हणजे मी तेव्हा आता कधी पण हे करते का म्हणजे दाढीवाली मुलं चांगली असतात. असं काय नाहीये, पण स्वभाव पण भारी आहे त्यांचं, खूपच छान आहे. तुमचं कसं काय? आमचं लव्ह मॅरेजच आहे, कुठे? सावरवलीतच. म्हणजे ते 2-2.5 वर्ष माझ्या मागे लागलेले, मला माहितीच नव्हतं. मग मुलं वगैरे त्यांची अशी फ्रेंड्स कॉमन होते आमच्या दोघांमध्ये. मग ते घरी यायचे तेव्हा आम्ही सोबत म्हणजे साईडलाच राहायचो. मग ह्यांच्या तिथे यायचे सारखे, मग हो बोल ना त्याला, हो बोल ना त्याला. मला असं काहीच करायचं नव्हतं. म्हटलं नाही मला हो नाही बोलायचं. मग त्यांचाच एक भाऊ आहे, काकांचा मुलगा, त्याला घेऊन मी यांना मारायला पण गेले होते. की चल हा कोण आहे सारखंच म्हणजे पाठवते घरी की हो बोल हो बोल. मग तो म्हणतो चल तू येते तर. मग मी गेले त्यांच्या घरी. त्यांची आई बघून मी परत तिथून नको. मग आम्ही घरी परत गेलो. मग सांगितलं की त्याला सांग नाही करायचं मला असं. 14 जानेवारीला आपलं मकर संक्रांतीला मुलांनी म्हणजे मी तिळगुळ दिले सगळ्यांना. त्यांनी तिळगुळ घरी नेले त्याच्या आणि म्हणतात धर इथे तुला हो बोलले. आणि त्याच्याकडून पार्ट्या वगैरे घेतल्या त्यांची. हा, मी अजूनपर्यंत त्यांना सांगते मी तुम्हाला हो बोललेच नव्हते म्हणून. आणि मग नंतर ते भेटायला आले आणि मग असं समोरासमोर बघितल्यानंतर झालं. काय झालं? म्हणजे झालं चांगलं आहे असं. मग बोलून वगैरे मग आवडायला लागलं. समोर आले, भेटले तुम्हाला? हो, दुसऱ्या दिवशी लगेच असे समोर आलेले. बोललो थोडंसं 5 मिनिटं, मग ते निघून गेले. मग हळूहळू त्यांनी मोबाईल दिला, बोललो. तुम्हाला? हो, असे खूप मोबाईल दिलेत. मला वाटते 10-15 मोबाईल फोडले माझ्या दादानी, पप्पांनी, मम्मीनी. पण दादाला मुलगा माहिती होता? त्यांनीच माझं लग्न लावून दिलं खरंच. म्हणजे दादा माझा, थँक्यू त्याला. आणि मग नंतर मग त्यानेच घरी आणलं त्यांना, पप्पांना समजवलं, मम्मीला समजवलं. आणि मग दादानी आणि मम्मीनी लग्न लावून दिलं आमचं. एका दिवसामध्ये थाटामाटात लावून दिलं. तुमचं? नमस्कार, माझं नाव संचिता निकेश कदम आहे. माझं पण लव्ह मॅरेज आहे. तुमचं कुठल्या स्टॉपवर? स्टॉपवरती नाही, माझी लव्ह गुरु इथंच बसली. ही लव गुरु? हो, बस स्टॉप. काय केलं तुमचं?
तिच्या मिस्टरनी मला सांगितलं मला मुलगी बघ म्हणून. अच्छा. हा आणि डायरेक्ट मला न विचारता फोटो पाठवला म्हणले मी अशी मुलगी तुला चालेल का? तर ठीक आहे मला आवडली. पहिले त्यांची ओळख करून दिली आणि मग त्यांचं ते काय चालू होतं ते मला नंतर माहिती. तुम्हाला बाहेर काढला तुम्ही हा? काय झालं? काही नाही, ते आले मला एक दिवस भेटायला आणि आमचं बोलणं झालं. मग ते बोलतात की मला असं टाइमपास वगैरे नाही करायचं, मला डायरेक्ट लग्न करायचं आहे, मग तुझं होकार आहे का? मी म्हटलं मी पहिले घरी विचारते, घरच्यांचं परमिशन असेल तर मी करते बोलले लग्न. माझी मोठी बहीण आहे, तिला सांगितलं. मग ती बोलते की कास्ट इंटरकास्ट होतं. 1.5 वर्ष आम्ही रिलेशनमध्ये राहिलो. त्याच्या 1.5 वर्षानंतर त्यांच्या फ्रेंडनी लग्न केलं म्हणून हे बोलतात नाही आता मला पण लग्न करायचे, तू घरी बोलून टाक. तर मी मम्मीला बोलली तर मम्मी बोलते की नकोच, नाही मला इंटरकास्ट करायचंच नाही लग्न. पण दिली परमिशन? हा नंतर खूप म्हणजे घरात मम्मी वगैरे ओरडायला लागली. इवन मी मारही खाल्लंय मम्मीचं. मम्मीने झाली लग्नाला? आता 6 वर्ष झाली. बरं मला तुम्हाला विचारायचंय 6 जणींमध्ये गोंगाट करायचा स्वभाव कोणाचा आहे? एखादी गोष्ट कोणाला सांगू नको म्हणून तिला सांगितलं, अख्ख्या गावात सांगितलं. ग्रुपवर कॉन्टॅक्टमध्ये येते. हा ती सांगू आम्ही होम सांगून मिनिस्टरला आले. आता मी सगळं नाही आम्ही होम मिनिस्टरला जातो. तिच्या मनात काय राहतं? आम्हाला टीव्हीवर बघा. मग आता बॅनर लावा तिकडे नाक्यावर सावरोलीच्या स्टँडवर. स्टँडवर. बरं बरं, तुमचे मिस्टर तुम्हाला प्रेमाने काय हाक मारतात? म्हणजे आता 2012-13 मध्ये आमची 10वीची बॅच होती, तेव्हापासून त्यांनी मला श्वेता म्हणून कधीच हाक मारली नाही. मग काय हाक मारतात? पिल्लू बबडे. तुम्ही तुम्ही नाही मला काही नाही, माझं नाव अंकिता आहे त्याच्यामुळे सगळेच मला अंकी असं म्हणतात अंकी. पहिल्या वेळेपासून. मला संजू बोलतात ते, कारण की संजू? कारण की घरचे सर्व संजू म्हणूनच हाक मारतात ना मला, मग त्यांना पण ती सवय झाली आहे. संजू. संजू. मला जामीनच बोलतात. राधिकाच. प्रेमाने? हो हो लाडाने? राधिका. राधिका. असं पिल्लू वगैरे नाही तुम्हाला? नाही. मला नम्रतच आवाज देतात, पण ते कधीतरी देणार. आता बोलतात असेच बोलतात शक्यतो, आणि मग कधीतरी आवाज दिला नम्रता. मी आज कसा मला आवाज दिला नम्रता, म्हणजे जास्त नाम असेल तरच आवाज देतील. अगं नम्रता असं होतं, नाहीतर तर असं तुम्ही त्यांना काय हाक मारता? मी ओच बोलते. ओके. अहो अहो एवढंच. हो ना, तुम्ही सगळे अहो. हो हो पण लग्नापूर्वी पण अहोच म्हणायचे हो तुम्ही? हो. नाही माझं जेव्हा लग्न जमलं तर मी अरे तुरेच करत होते नावाने. लग्न झाले तरी अरे तुरे करत होते. ते बोलतात रात्री पेक्षा मला नावानेच आवाज दे. मग मग दुसऱ्याशी बोलली लाजत आहो आहो बोलायची, मी त्यांच्याकडे बघायचीच नाही, खाली वाकून बोलायची. खूप लाज वाटायची मला. तुम्ही? मी लग्नाआधी निकेशच बोलायची, नावाने हाक मारायची. आता लग्न झाल्यावरती काय सर्वांसमोर अहो बोलणंच आहे. अहोच बोलते. अरे ह्या आधी हसतात आणि मग बोलतात काय? त्यांना अहो बोलायला नाही आवडत. मग ठीक आहे ना, मग तुम्ही काय बोलता? बबड्या. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.